हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत 17वा प्रॅक्टिकल मॅथ सब्जेक्टचं, जे आहे डेव्हलप अ प्रोग्रॅम टू क्रिएट 2 सिम्पल ॲक्टिव्हिटीज फॉर लॉग इन ॲप्लिकेशन. आता जे प्रॅक्टिकल्स आतापासून जे होणार आहेत ते तुमच्यासाठी भरपूर चांगले आहेत, कारण की हा जो आतापर्यंतचा जो पार्ट व्हिडिओचा झाला आहे आपला, जे प्रॅक्टिकल्स आपले झाले आहेत ते आता बेसिक्स होते, सगळे बेसिक्स होते. आता आपण हळूहळू करून ॲप्लिकेशन डेव्हलप करायला चालू करणार आहोत. आता आपण असं ॲप्लिकेशन बनवायचं आहे की पहिला त्यानं ॲप्लिकेशन ओपन केला युजरनं, तर पहिला त्याला लॉग इनची स्क्रीन येणार. ओके, तिथं तो लॉग इनची स्क्रीन येणार, तो त्याचा युजर नेम टाकणार, पासवर्ड टाकणार आणि लॉग इनवर क्लिक करणार. आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर जर त्याचं युजर नेम पासवर्ड जर बरोबर असेल तर त्याला होम पेजवर त्याला रिडायरेक्ट करणार. आणि जर त्याला पासवर्ड युजर नेम चुकीचा मिळाला तर ते काय करणार, त्याला एक एरर शो करणार किंवा एक आपण जे हे घेतो ना टोस्ट, तर त्या टोस्ट मेसेजमध्ये दाखवणार की लॉग इन फेल किंवा क्रेडेन्शियल इनव्हॅलिड. अशा प्रकारे आपण आपलं ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. तर चला बघूया. त्यासाठी तुम्हाला तुमचं पहिला अँड्रॉइड स्टुडिओ तुम्ही ओपन करून घ्यायचं. आता ह्या अँड्रॉइड स्टुडिओमध्ये हा मेन ॲक्टिव्हिटीमध्येच मी काय केलं, एक लॉग इन डिझाईन केलं. एक लॉग इन पेजवर एक वाटलंच एक टेक्स्ट देतो, एक टेक्स्ट व्ह्यू घेतो. विड्थ घेतो याची मॅच पॅरेंट, रॅप कंटेंट हाईट घेतो आणि टेक्स्ट आहे आपला लॉग इन. ओके, तर लॉग इन टेक्स्ट आला आहे. आता ह्याला काय करून घेतो, मी साईज याची वाढवून घेतो आणि याला सेंटरला घेतो. टेक्स्ट साईज 50 dp किंवा 50 sp ठीक आहे, 50 नको, जास्त होते, 30 घेऊया. स्टाईल ह्याची बोल्ड देऊया, टेक्स्ट स्टाईल बोल्ड. त्यानंतर ह्याला सेंटरला आणण्यासाठी ग्रॅव्हिटी सेंटर, हॉरिझॉन्टली सेंटर केलं. ठीक आहे, खाली जरा स्पेस पाहिजे आहे, पूर्ण इथं चिटकलं आहे. मग ते असं स्पेससाठी खाली मार्जिन पाहिजे आहे, त्यासाठी मार्जिनसाठी काय करायचं आपण, मार्जिन बॉटम काय घेऊया, एक 20 dp घेऊया. ओके, सो आता जरासा स्पेस पडला इथं. ठीक आहे, आता आपलं लॉग इन पेज मी कशात टाकलं, हे मेन ॲक्टिव्हिटीमध्ये टाकलं आहे. ओके, मेन ॲक्टिव्हिटीमध्ये लॉग इन पेज म्हणजे आपलं जेव्हा पण मी आता ॲप्लिकेशन रन करेल त्यावेळी कुठलं पेज ओपन होत असते, मेन ॲक्टिव्हिटी पहिला रन होत असते. तर मग ह्या मेन ॲक्टिव्हिटीमध्ये मी लॉग इन पेज बनवले. ह्यात मी एक युजर नेमसाठी एक इनपुट बॉक्स घेतला आहे, एडिट टेक्स्ट, म्हणजे युजर इथं काय तर त्याचा युजर नेम टाकणार. पासवर्डसाठी पण एक इनपुट बॉक्स घेतला आहे, जिथं युजर काय करणार, पासवर्ड टाकणार. आणि एक बटन ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन होईल. ओके, तर आता आपला बॅकएंडचा कोड इथं येणार. आपण पहिल्या ह्या गोष्टीने सगळे ॲक्सेस करूया. मेन गोष्ट आपल्याला कुठल्या गोष्टी लागणार, ह्यातल्या 3 गोष्टी लागणार आहेत. पहिलं युजर नेम, म्हणजे युजरनं जो युजर नेम टाकला आहे तुम्ही कशात तर स्टोअर करून घेणार. ओके, कुठल्या तरी एका व्हेरिएबलमध्ये. तसंच तो पासवर्ड जो टाकेल तो मी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेणार. ओके, आणि नंतर तिसरी गोष्ट, जेव्हा तो क्लिक करेल लॉग इन बटनवर त्यावेळी मी काय करणार, जे स्टोअर केलेलं युजर नेम पासवर्ड आहे ते चेक करणार की ते बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि जर ते बरोबर असेल तर मी काय करणार, त्याला होम पेजवर रिडायरेक्ट करणार. ओके, आणि जर चुकीचं असेल तर त्याला मी एक टोस्ट मेसेज देणार की इट इज अ इनव्हॅलिड क्रेडेन्शियलवर काय असेल ते मी त्याला एरर देणार. ओके, मग ह्यात आपल्या 3 गोष्टीचाच उपयोग आहे. एक ह्या 2 इनपुट बॉक्सचा म्हणजेच एडिट टेक्स्टचा आणि एक बटनचा. ओके, ह्या तिघांना मी माझ्या मेन ॲक्टिव्हिटीमध्ये इम्पोर्ट करून घेतो, क्लिअर करून घेतो, डिक्लेअर करून घेतो. त्यासाठी काय आपल्याला एडिट टेक्स्ट घ्यायचं, आपल्याला एडिट टेक्स्ट इनपुट घेतो, इनपुट 1 किंवा युजर नेम आणि काय घेतो आपण, पासवर्ड. 2 व्हेरिएबल बनवले, युजर नेम पासवर्ड, 2 गोष्टी घेणार आहे एडिट टेक्स्टमधून आणि बटन. मी इथं देतो बटन लॉग इनचं. ओके, नाव देतो त्याला लॉग इन. ठीक आहे, आता ह्यांना ॲक्सेस करून घेऊया आपण. पहिला युजर नेमला पहिला ॲक्सेस करून घेऊया. युजर नेम इज इक्वल्स टू फाइंड व्यू बाय ID r.id. काय युजर नेमचं ET युजर नेम आपण ID दिला आहे. तसंच पासवर्ड पण घेऊया. पासवर्ड इज इक्वल्स टू फाइंड व्यू बाय ID r.id. ET पासवर्ड.
तसंच लॉग इन बटनचं आपण जे बटन ठेवले त्या बटनला आपण ॲक्सेस करून घेऊया. लॉग इन इज इक्वल्स टू फाइंड व्यू बाय आय डी आर डॉट आय डी डॉट बटन लॉग इन. ओके, स्टोअर करून घेतले. आता ठीक आहे, यूजरकडनं जो इनपुट आपण डेटा घेणार आहे तो आपण स्टोअर करून घेऊया. ओके, स्टोअर करून घेण्यासाठी काय करतो, आता जे युजरनं टाकले, आता काय करायचं, स्टोअर करून झालं आहे आपलं, ॲक्सेस करून झाले सॉरी. आता काय करायचं, जो ती युजर डेटा टाकणार आहे, जसं की युजर नेम टाकणार आहे, ते आपल्याला स्टोअर करून घ्यायचं आहे. केव्हा स्टोअर करून घ्यायचं आहे, जेव्हा त्या बटनावर क्लिक करेल त्यावेळी. मग आपलं बटन कुठलं आहे, लॉग इन. क्लिक करणं म्हणजे कुठलं लिस्नर लावायचं आपल्याला, सेट ऑन क्लिक लिस्नर. सेट ऑन क्लिक लिस्नर व्ही ॲरो. ओके, कर्ली ब्रेसेस ओपन करून क्लोज केलं. तर आता काय करायचं आहे, जो आपण जो डेटा टाकणार आहे, म्हणजे युजर नेम टाकणार आहे, तो युजर नेम आपल्याला स्टोअर करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण काय करायचं, ते युजर नेम तर आता स्ट्रिंगमध्ये असणार आहे, तर डेटा टाईप स्ट्रिंग. युजर इज इक्वल्स टू आपल्याला घ्यायचं काय, त्याचा युजर नेममधलं डेटा काय टाईप केला आहे त्यानं ते, गेट टेक्स्ट टू स्ट्रिंग. आता हे काय केलं, हे युजर नेमचा जो इनपुट बॉक्स आहे, हा बॉक्समध्ये जो तो युजर नेम टाईप करेल तो काय करणार, त्याचा टेक्स्ट घेणार आणि त्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून स्टोअर करून घेणार आपण युजर्समध्ये. ओके, तसंच पासवर्डचं पण घ्यायचं आपल्याला. पासवर्ड पण आपला स्ट्रिंगमध्ये असणार आहे. पास इज इक्वल्स टू इथं काय टाकलं आपण, पूर्ण पासवर्ड डॉट गेट टेक्स्ट टू स्ट्रिंग. इथं पण आपण युजर नेम पासवर्ड स्टोअर करून घेतलं. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे की युजर नेम बरोबर आहे का. बरं ठीक आहे, युजर नेम बरोबर असेल तर पासवर्ड चेक करायचं आहे, पासवर्ड बरोबर आहे का. बरं ठीक आहे, दोन्ही पण बरोबर असेल तर मग त्याला लॉग इन करू द्यायचं आहे. मग त्यासाठी मी इफ कंडिशन टाकतो. इफ काय आपण आपलं युजर नेम कशा स्टोअर आहे, आपलं युजरमध्ये युजर डॉट इक्वल्स मेथड आहे. ह्यातनं चेक करतं मला युजर नेम ठेवायचं आहे की बाबा युजर नेम असणार ॲडमिन. जर युजरमध्ये जे स्टोअर केलेला डेटा आहे तो इक्वल असेल ॲडमिन बरोबर, म्हणजे त्यांना ॲडमिनच टाकला असेल, तर ही कंडिशन ट्रू झाली. म्हणजे त्यानं युजर नेम बरोबर टाकला आहे. अँड पास डॉट इक्वल्स, त्यानं पासवर्ड समजा मी पासवर्ड ठेवला आहे 1 2 3, आणि त्यानं जर पासवर्ड पण 1 2 3 टाईप केलं आणि तर चेक करणार इक्वल्स 1 2 3 आहे का, म्हणजे 1 2 3च पासवर्ड आहे का, आहे. मग ही पण कंडिशन जर ट्रू झाली, ही पण कंडिशन बरोबर आली, ही पण कंडिशन बरोबर आली, तर मग मला काय करायचं आहे, ह्यात असा प्रोग्राम लिहायचा आहे की तो होम पेजवर जाईल. ओके, मग त्यासाठी आपण वापरतो इंटेंट. ओके, इंटेंट इज इक्वल्स टू न्यू इंटेंट. त्यानंतर इथं पास करतोय कुठल्या पेजवरून कुठल्या पेजवर जायचं आहे. मला जायचं आहे मेन ॲक्टिव्हिटी डॉट दिस कॉमा, कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे, मला होम ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे, जो की आपण अजून क्रिएट केला नाही, तो आपण क्रिएट करून घेऊया. ह्यात आपल्याला जायचं आहे ह्या फाईलमध्ये जावामध्ये तुमचं काय असेल ते फाईलचं नाव, न्यू. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी आपल्याला क्रिएट करायचे, त्याचं मी नाव देतो होम. ओके, आणि इथं फिनिशवर क्लिक करतो. ठीक आहे, फिनिशवर क्लिक केल्यानंतर काय होतं आहे, इथं एक होम नावाचं एक ॲक्टिव्हिटी तयार होते. जसं आपलं मेन ॲक्टिव्हिटी आहे तसंच एक होम ॲक्टिव्हिटी तयार होत्या, आणि तसंच त्याची एक XML ची फाईल म्हणजे एक डिझाईन तयार होते, पेज. ओके, ह्या पेजवरती पण आपण जसं डिझाईन करून ठेवूया. मी काय घेतो, एक टेक्स्ट व्ह्यू घेतो, इथून ड्रॅग ड्रॉपच करतो सरळ, आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे. मी काय करतो, इथून एक टेक्स्ट व्ह्यू ड्रॅग ड्रॉप करतो
त्यानंतर त्या टेक्स्टमध्ये मला टाईप करायचं आहे समजा होम स्क्रीन. ओके, टेक्स्ट व्ह्यूच्या जागी काय घेतो मी तो होम स्क्रीन. याची टेक्स्टची साईज वाढवून घेतो. टेक्स्ट साईज 30 SP. स्टाईल बोर्ड करून घेतो टेक्स्टची. ओके, आणि ह्याला सेंटरला अटॅच करून ठेवतो. ठीक आहे, आता हे होम स्क्रीन सेंटरला आलेलं आहे. म्हणजे आपलं ह्यात तुम्हाला जसं डिझाईन करायचं आहे तुम्ही होम पेज डिझाईन करून घेऊ शकता. मी आता फक्त इथं टेक्स्ट घेतो एक. ठीक आहे, आपलं होम पेज तयार झालं. आता जेव्हा आपण लॉग इन करेल त्यावेळी आपलं प्रॉपर सगळे जर डिटेल्स त्याचे बरोबर असतील, युजर नेम पासवर्ड, तर त्याला कुठं पाठवायचं आहे home.classमध्ये. ओके, क्लोज करा. ठीक आहे, इथंपर्यंत झालं. केव्हा पाठवणार, जेव्हा मी ह्याला स्टार्ट ॲक्टिव्हिटीमध्ये टाकेल त्यावेळी. ओके, त्यासाठी आपल्याला अजून एक स्टेटमेंट आहे, स्टार्ट ॲक्टिव्हिटी, आणि ह्यात तो इंटेंट पास करायचा. काय नाव दिलं मी ह्या इंटेंटला, इंटेंटच नाव दिलं. हां, तुम्ही तर काय पण घेतलं तरी चालेल. ओके, मी तर पास करून घेतो त्याला. ठीक आहे, आपला कोड कंप्लीट झाला आहे. आता युजर जेव्हा पण इथे युजर नेम टाकेल, समजा त्याने युजर नेम टाकला डेटा आणि पासवर्ड टाकला 1 2 3. मग त्यावेळी आता इथे येणार सगळा तो युजरमध्ये ते काय स्टोअर होणार, डेटा. पासवर्डमध्ये 1 2 3 स्टोअर होणार. त्यानंतर चेक करणार इथं इक्वल्स युजरमध्ये ॲडमिन आहे का, नाही आहे, आपलं काय स्टोअर आहे डेटा. मग हे इथं फॉल्स झाली कंडिशन. आणि इथं कंडिशन जर फॉल्स झाली तर अँड ऑपरेटर आहे. अँड ऑपरेटर काय करतं, दोन्ही साईडला त्याला कंडिशन ट्रू लागते मगच हे एक्झिक्यूट करतं. एक जरी फॉल्स आला तर हे एक्झिक्यूट करत नाही. मग इथं स्टार्टिंगलाच जर फॉल्स आलं तर इकडचं ते चेकच करत नाही अँड ऑपरेटर. ओके, ठीक आहे. समजा युजरने युजर नेम टाकला ॲडमिन आणि पासवर्ड टाकला ABCD. ओके, त्यावेळी काय करणार, इथं चेक करणार ॲडमिन युजर नेम आहे का, आहे. मग इथं कंडिशन ट्रू होणार. मग अँड ऑपरेटर आहे इथं, मग नेक्स्ट कंडिशन पण बघणार ट्रू आहे का. मग इथं पासवर्ड 1 2 3 सांगितले आणि त्याने टाकला ABCD, तर मग ही कंडिशन फॉल्स झाली. अँड आम्ही तुम्हाला सांगितलेलं की अँड ऑपरेटर काय करतं, दोन्ही साईडला त्याच्या जी कंडिशन आहे ट्रू लागते. एक जरी फॉल्स आला तर हे एक्झिक्यूट करणार नाही. ओके, मग जेव्हा पण तो चुकीचं टाकेल तेव्हा त्यासाठी पण आपण एक काहीतरी ऑप्शन ठेवूया की एल्स पार्ट. जेव्हा त्याने चुकीचं टाकला की त्याला इनव्हॅलिड शो केलं पाहिजे ना, आपण तर टोस्ट दाखवूया त्याला. ओके, टोस्ट घेतले मी ना, की जेव्हा तो इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड टाकल त्यावेळी ते दाखवायचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल म्हणा किंवा इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. ठीक आहे, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. म्हणजे जेव्हा पण हे फॉल्स होईल त्याची कंडिशन, ह्यातली ही जरी फॉल्स झाली, समजा ही फॉल्स झाली, त्याने ॲडमिन युजर नेम चुकीच टाकला तर डायरेक्ट हे रन होणार, त्याला खाली दाखवणार मेसेज इनव्हॅलिड. आणि जर समजा त्याने पासवर्ड जरी चुकला युजर नेम बरोबर टाकला तरी आपलं टोस्ट रन होणार, म्हणणार इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. बघूया एकदा एक्झिक्यूट करून बघूया. आणि इथं एरर काय येतोय, एरर सॉल्व्ह करून घेऊया आपण. हां, इथं आपण क्लोज केलं नाही आहे. ठीक आहे, इथं एरर नाही आहे, इथं एरर नाही आहे. आणि इंटेंटमध्ये बरोबर आपण सगळ्या गोष्टी राईट केल्या. आता एकदा एक्झिक्यूट करून बघूया की सगळं एक्झिक्यूट प्रॉपर होते का नाही. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं ॲप्लिकेशन एक्झिक्यूट झालं. इथं बघा आपले पहिला लॉग इन पेज म्हणजे मेन ॲक्टिव्हिटी ओपन झाल्या. मी युजर नेम टाकतो AESDF. कॅन्सल. युजर नेम टाकतो AESDF. पासवर्ड टाकतो 1 2 3. लॉग इनवर क्लिक करतो. काय आलं मला इथं, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड. माझं पासवर्ड बरोबर आहे पण युजर नेम चुकीचं आहे. ठीक आहे, मी युजर नेम टाकतो ॲडमिन आणि पासवर्डमध्ये 1 2 3 4 टाकतो.
लॉग इन केलं. आता माझं पासवर्ड चुकीचं आहे, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड म्हणते. आता पासवर्ड पण मी बरोबर टाकतो 1 2 3. लॉग इनवर क्लिक करू. आत्ता जेव्हा मी लॉग इनवर क्लिक करेल त्यावेळी मी आता कुठं आलो आहे, होम स्क्रीनला आलो आहे. ओके, म्हणजे जेव्हा मी बरोबर टाकतो त्यावेळेस होम स्क्रीनला जाणार मी. ठीक आहे, आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.